विद्यार्थी मित्र हो, या अगोदरच्या तासाला आपण आपल्या 12वीच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातील दुसऱ्या प्रकरणातील 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण या घटकाचा अभ्यास करत असताना जागतिकीकरण म्हणजे काय याचा आपण अभ्यास केलेला आहे। जागतिकीकरणाच्या व्याख्या आपण पाहिल्या, त्यानंतर जागतिकीकरणासंबंधीचे दृष्टिकोन आपण पाहिले, त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये की जागतिकीकरणाचे भारतात बदल आणि परिणाम आणि यामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये आर्थिक घटकामध्ये काय बदल झालेले आहे त्याचा अभ्यास आपण मागील तासाला या ठिकाणी केलेला आहे। आज आपण या जागतिकीकरणाचे भारतामध्ये जे बदल झाले, जसे आर्थिक क्षेत्रामध्ये बदल झाले त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये राजकीय घटकामध्ये जे बदल झालेले आहे त्या बदलांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। आणि त्यामध्ये पहिला घटक आपल्याला सांगता येईल की लोकशाहीचे महत्त्व। आता 1990 नंतर लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने जगाची वाटचाल या ठिकाणी सुरू झाली। याचं कारण आपल्याला सांगता येईल की 1989 मध्ये युरोपमध्ये जी क्रांती झाली आणि त्या क्रांतीने युरोपमध्ये असणारी साम्यवादी व्यवस्था नष्ट होऊन त्या ठिकाणी लोकशाही प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झाली। त्या ठिकाणी ज्या देशामध्ये साम्यवादी शासन पद्धती होती त्या देशांनी लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला आणि त्यामुळे आपल्याला सांगता येईल की 1990 नंतर जगाची वाटचाल ही लोकशाहीच्या दिशेनं या ठिकाणी सुरू झालेली होती। आणि लोकशाहीमध्ये ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहे त्यामध्ये सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन या संकल्पना महत्त्वाच्या होत चाललेल्या आहेत। आता विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहिती आहे की लोकशाही म्हणजे काय, की ज्या शासन पद्धतीमध्ये लोकांचा सहभाग असतो त्या शासन पद्धतीला लोकशाही शासन पद्धती असं म्हणतात। अब्राहम लिंकन यांनी जी व्याख्या केलेली आहे की लोकशाही म्हणजे लोकांच्यासाठी लोकांनी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही। मग लोकशाहीमध्ये बहुमताने निर्णय घेतले जातात, कारण लोक आपले प्रतिनिधी निवडतात आणि त्यांच्या मार्फत देशाचा राज्यकारभार केला जातो। आणि हा राज्यकारभार करत असताना लोकांचे प्रतिनिधी हे बहुमताने निर्णय घेण्याचं काम करत असतात आणि या निर्णय प्रक्रियेमध्ये लोकांना सहभागी करून घेतलं जातं। त्यामुळं नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन व्यवस्थेत नागरी समाजाच्या सहभागावरती भर दिला जातो। आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल की सुशासन चांगला राज्यकारभार, चांगली ध्येय धोरणं, चांगल्या योजना, चांगले उपक्रम, चांगला राज्यकारभार करणं म्हणजेच सुशासन। आणि या संकल्पना महत्त्वाच्या झाल्यामुळं लोकशाहीचं महत्त्व या ठिकाणी वाढत चाललेलं आहे। हा पहिला घटक आपल्याला सांगता येईल। या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये लोकशाहीचं महत्त्व या ठिकाणी वाढत चाललेलं आहे। दुसरं आपल्याला सांगता येईल राज्याचे स्थान। जागतिकीकरणामुळे राज्याच्या अधिकारावरती मर्यादा येत आहे। राज्याचे 4 घटक आहे: लोकसंख्या, भूप्रदेश, शासन संस्था आणि सार्वभौमत्व हे राज्याचे 4 घटक आहे। आणि या 4 घटकामध्ये सार्वभौमत्व हा राज्याचा महत्त्वाचा घटक आहे। सार्वभौमत्वाशिवाय राज्य ही संकल्पना त्या ठिकाणी पूर्ण होत नाही। लोकसंख्या, भूप्रदेश, शासन संस्था आणि सार्वभौमत्व यापैकी पहिले जर 3 घटक असतील आणि सार्वभौमत्व जर नसेल तर राज्य ही संकल्पना पूर्ण होत नाही। म्हणून राज्य निर्माण होण्यासाठी सार्वभौमत्व हा घटक महत्त्वाचा आहे। आणि सार्वभौमत्वामुळे आपल्याला सांगता येईल की खऱ्या अर्थानं राज्याला अंतर्गत राज्यकारभार करण्याचं आणि बाह्य
म्हणजे दुसऱ्या देशाबरोबर संबंध प्रस्थापित करण्याचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होतो. सार्वत्वाची ही 2 लक्षणं आहे आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल की प्रामुख्यानं की या सार्वत्वामुळं राज्याला राज्याअंतर्गत कायदे करण्याचा अधिकार आहे. कारण कायदे करण्याची सर्वश्रेष्ठ सत्ता ही शासन संस्थेकडे असते आणि राज्याच्या सार्वभौम सत्तेचा वापर या ठिकाणी शासन संस्था करत असते. त्यामुळं राज्याअंतर्गत असणारी शासन संस्था या ठिकाणी कायदे करण्याचं कार्य करत असते, ध्येयधोरणं आखण्याचं काम करत असते, योजना आखण्याचं कार्य ही शासन संस्था करत असते. त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल की जे कायदे केले जातात त्यांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार हा शासन संस्थेला आहे. परंतु आज आपल्याला सांगता येईल या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये राज्याच्या सार्वत्वावरती मर्यादा येत आहे आणि या मर्यादा येत असताना प्रामुख्याने आपल्याला सांगता येईल की राज्याच्या अंतर्गत सार्वत्वावरती मर्यादा येत आहे आणि बाह्य सार्वत्वावरती मर्यादा येत आहे. म्हणजे राज्याच्या अंतर्गत अधिकारावरती मर्यादा येत आहे आणि राज्याच्या बाह्य अधिकारावरती मर्यादा येत आहे. मग राज्यासमोर अंतर्गत आव्हाने निर्माण झालेली आहे. मग ही अंतर्गत आव्हानं कोणती? तर आपल्याला सांगता येईल की राज्याअंतर्गत विरोध करणारे ज्या संघटना असतील, संस्था असतील, बिगर राजकीय घटक असेल, हे राज्याला म्हणजेच सरकारला विरोध करण्याचं काम करत असतात. हा अंतर्गत विरोध झाला. याचं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल की प्रामुख्यानं नर्मदा बचाव आंदोलन हे सरकारला झालेलं आहे. दुसरं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल वांशिक राष्ट्रवाद, बिगर राजकीय घटकांचा विरोध. आता कामगार संघटना आहे, शेतकरी संघटना आहे, या बिगर राजकीय घटक जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी, आपल्या हितसंबंधाची जपवणूक करण्यासाठी सरकारला त्या ठिकाणी विरोध करत असतात. त्याचबरोबर लिंगभेद ज्या चळवळी निर्माण झालेल्या स्त्री चळवळी या सुद्धा आपल्याला सांगता येईल की सरकारला त्या ठिकाणी विरोध करतात. त्याचबरोबर मानवी हक्काच्या चळवळी या सुद्धा सरकारला विरोध करतात. हा अंतर्गत विरोध झाला. म्हणजे राज्याअंतर्गत विशिष्ट भूप्रदेशाच्या अंतर्गत निर्माण झालेले हे जे प्रश्न आहे आणि यातून आपल्याला सांगता येईल सरकारला विरोध केला जातो. हा अंतर्गत विरोध झाला. दुसरा आपल्याला सांगता येईल की बाह्य घटकांचा परिणाम. आता याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की आंतरराष्ट्रीय कायदे आणि या आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन भारताला करावं लागतं. त्यामुळे भारताच्या सार्वत्वावरती मर्यादा येतात. प्रादेशिक आर्थिक संघटना आहे, सार्क संघटना आहे, त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल ब्रिक्स सारखी संघटना आहे, आसियान सारखी संघटना आहे. या संघटनांच्या नियमांचं पालन या ठिकाणी सरकारला करावं लागतं. जागतिकीकरणामध्ये जगामध्ये असणारी सर्व राष्ट्र एकमेकाच्या जवळ आलेली आहे. त्यामुळं बाजारपेठेचं जागतिकीकरण झालेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला सांगतं की जगामध्ये असणारी अनेक राष्ट्र जागतिक व्यापार संघटनेची सदस्य झालेली आहे आणि या जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं पालन या ठिकाणी भारताला करावं लागतं. म्हणजे भारताच्या त्या ठिकाणी सार्वत्वावरती मर्यादा येतात, बंधनं येतात. त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल की काही मानवी हक्कासंबंधीच्या ज्या काही प्रश्न आहे त्यामुळे सुद्धा सरकारवरती मर्यादा येतात. पर्यावरणविषयक काही समस्या असतील तर त्याची सुद्धा या ठिकाणी भारतावरती त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसतो. म्हणजे जागतिक पातळीवर असणाऱ्या ज्या पर्यावरणवादी चळवळी आहे या पर्यावरणवादी चळवळीमुळं भारताच्या सार्वत्वावरती मर्यादा आलेल्या आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये राज्याचं स्थान जे आहे हे पाहत असताना आपल्याला सांगता येईल की राज्याच्या अधिकारावरती मर्यादा येत आहे. हा दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल. आणि त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल बिगर राजकीय घटक.
नागरी समाजाच्या वाढत्या महत्त्वामुळं बिगर राजकीय घटकांचे महत्त्व या ठिकाणी वाढत चाललेले आहे. ज्या स्वयंसेवी संस्था आहे आणि गैर सरकारी संस्था आहे आणि या संस्थांचं महत्त्व त्या ठिकाणी वाढत चाललेलं आहे आणि या संस्थांना महत्त्व प्राप्त झाल्यामुळं या संस्था सरकारवरती दबाव आणण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. याचं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही जी संघटना आहे की जी मानवी हक्काच्या संरक्षणासाठी कार्य करते. ज्या देशामध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन होतं त्या ठिकाणी ही संघटना काय करते, त्या संबंधीचा अहवाल त्या सरकारच्या विरोधामध्ये जागतिक पातळीवरती त्या ठिकाणी प्रसिद्ध करते. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की प्रामुख्यानं की काश्मीर संदर्भात भारताच्या मानवी हक्काच्या भूमिकेबाबत या संघटनेनं जो अहवाल प्रसिद्ध केला त्यामुळे आपल्याला सांगता येईल की भारतावरती त्या ठिकाणी बंधनं आलेली आहे, मर्यादा आलेल्या आहे. भारताच्या सार्वभौमत्वावरती मर्यादा आलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे ही जी संघटना आहे ही संघटना 1961 साली युनायटेड किंगडम लंडन येथे या ठिकाणी स्थापन झालेली आहे की जी मानवी हक्कांचं संरक्षण आणि संवर्धन करणारी ही संस्था आहे. ती जागतिक पातळीवरती त्या ठिकाणी मानवी हक्कांचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचं काम करते. त्याचबरोबर या मानवी हक्कासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध करण्याचं काम ही ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही संघटना करते. दुसरी एक संघटना आपल्याला सांगता येईल की ग्रीन पीस, की पर्यावरणाच्या संदर्भात ही संघटना कार्य करते. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी संवर्धनासाठी ही ग्रीन पीस संघटना जागतिक पातळीवरती कार्य करते. 1971 साली कॅनडा या देशामध्ये ही संघटनेची स्थापना झालेली आहे. परंतु आपल्याला सांगता येईल की पर्यावरणामध्ये जागतिक पातळीवरती जे प्रदूषण वाढत चाललेलं आहे या प्रदूषणाच्या संदर्भात ही ग्रीन पीस संघटना त्या ठिकाणी काय करते, आपला अहवाल त्या ठिकाणी प्रसिद्ध करत असते. त्याचबरोबर पूर असेल, भूकंप असेल, वादळं असतील आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पर्यावरणाची जी हानी होते या संबंधी ही संघटना त्या ठिकाणी कार्य करते. त्यानंतर आपल्याला सांगता येईल चौथा मुद्दा मानवी हक्क. जागतिकीकरणाच्या युगामध्ये मानवी हक्काच्या संरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं जगामध्ये 3 प्रकारचे राष्ट्र आहे. अविकसित राष्ट्र आहे, विकसित राष्ट्र आहे आणि विकसनशील राष्ट्र आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर या मानवी हक्काच्या बाबतीत जर आपण विचार केला तर अविकसित राष्ट्र, विकसनशील राष्ट्र आणि विकसित राष्ट्र. मग या मानवी हक्कांचं उल्लंघन होणाऱ्या ज्या घटना आहे या प्रामुख्याने अविकसित देशामध्ये आणि विकसनशील देशामध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन होताना आपल्याला दिसून येतं. आणि या देशामध्ये मानवी हक्कांचं संरक्षण या ठिकाणी झालं पाहिजे. या जागतिकीकरणाच्या युगामध्ये जागतिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर नागरी आणि राजकीय हक्काच्या अगोदर आर्थिक विकास झाला पाहिजे. व्यक्तीला आर्थिक हक्क उपभोगण्यास मिळाले पाहिजे. जर आर्थिक विकास झाला तरच व्यक्तीला नागरी हक्कांचा आणि राजकीय हक्कांचा उपभोग घेता येतो. म्हणून आपल्याला सांगता येईल आर्थिक विकास हे महत्त्वाचं आहे. आणि मग आपल्याला सांगता येईल की प्रामुख्यानं वैयक्तिक अधिकारापेक्षा समाज आणि कुटुंबांना यांना अधिक महत्त्व दिलं जातं. याचं आपल्याला उदाहरण आपल्याला सांगता येईल. आपल्या भारतीय संविधानामध्ये सामाजिक न्यायावर आधारित समाज रचना निर्माण करण्यावरती भर दिलेला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येईल अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यावरती या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. आणि यातून आपल्याला सांगता येईल की मानवी हक्काच्या संरक्षणासाठी
त्या देशामध्ये असणाऱ्या सरकारने जर उपाययोजना केल्या तर मानवी हक्कांचं संरक्षण होतं आणि त्यासाठी त्या राज्याला, त्या सरकारला आपला इतिहास, आपली संस्कृती, राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था या आधारे मानवी हक्काबाबत निर्णय घेण्याचा अधिकार या ठिकाणी जर दिला तर मानवी हक्कांचं संरक्षण होऊ शकतं. राज्याच्या सार्वत्वाला जे मर्यादा येतात, जी बंधनं येतात, त्याची जी अंतर्गत आणि बाह्य जी आव्हानं आहे त्यांची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये राज्याच्या सार्वत्वाला असलेली अंतर्गत व बाह्य आव्हानांची उदाहरणे. त्यामध्ये पहिलं उदाहरण आपल्याला सांगता येईल की भारत हा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा आणि करारांचा सभासद आहे. त्यामुळे भारताला या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या नियमांचं त्या ठिकाणी पालन करावं लागतं. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की संयुक्त राष्ट्र संघटना. भारत हा संयुक्त राष्ट्र संघटनेचा संस्थापक देश आहे. 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली आणि त्यावेळेस या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सनदेवरती भारताने सही केलेली आहे. ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस 51 राष्ट्र या ठिकाणी सदस्य होती. त्यामुळे आपल्याला सांगता येईल की भारत हा या संयुक्त राष्ट्र संघटनेचा संस्थापक देश आहे. त्यामुळं भारतानं या संघटनेचं जे सभासद स्वीकारलेलं आहे ते स्वमर्जीनं स्वीकारलेलं आहे. त्यामुळं भारताला या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या नियमांचं, त्या कायद्यांचं पालन या ठिकाणी करावं लागतं. दुसरं आपल्याला सांगता येईल की भारतानं जे करार केलेले आहे वेगवेगळ्या देशाबरोबर त्या करारांचं सुद्धा भारताला या ठिकाणी पालन करावं लागतं. उदाहरणार्थ भारताने पाकिस्तान बरोबर सिंधू नदीच्या पाणी वाटपासंबंधी जो करार केलेला आहे त्या कराराचं पालन या ठिकाणी भारताला करावं लागतं. त्याचबरोबर आपल्याला सांगतं की भारताने बांगलादेशाबरोबर फरक्का धरणाच्या पाणी वाटपासंबंधी जो करार केलेला आहे त्या कराराचं सुद्धा पालन भारताला या ठिकाणी करावं लागतं. आणि अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल की भारताच्या सार्वत्वावरती ही बाह्य आव्हानं त्या ठिकाणी येतात. त्यांचं पालन या ठिकाणी भारताला केल्यामुळं आपल्याला सांगता येईल की सार्वत्वावरती मर्यादा येतात. दुसरं आपल्याला सांगता येईल ॲम्नेस्टी इंटरनॅशनल आणि ग्रीन पीस. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ग्रीन पीस हे दुसरं उदाहरण आहे. पण आपण या घटकाचा अभ्यास
हा पुढील तासाला या ठिकाणी करणार आहोत.